नमस्कार, मी वैशाली मधुरभोज रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी तुम्हाला शिळ्या भातापासून मस्त अशी आगळीवेगळी रेसिपी करून दाखवणार आहे। तर बऱ्याच जणांच्या घरी शिळा भात उरत असतो, म्हणजे रात्री केलेला भात तर सकाळी कोणी खात नाही, पण त्याचं बनवायचं काय, म्हणून मी ते थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी करून दाखवणार आहे। तुम्हाला बघितल्यावर नक्कीच कळून जाईल की ही शिळ्या भातापासून ही रेसिपी बनवलेली आहे आणि खाणारे देखील मस्त अशी आवडीने खातील। तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आधीच लाईक करा। आता आपण हा भात या मिक्सरला फिरून घेऊया। त्यासाठी इथे मी हे रात्रीचा उरलेला हा भात आहे, तर यामध्ये मी 2 वाटी हा शिळा भात यामध्ये टाकून घेते। 1 वाटी यामध्ये टाकून घेतलाय आणि हा दुसरी वाटी देखील यामध्ये टाकून घेणार आहे। भात असा आपल्याला मोकळा मोकळा असा करून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी पाऊण वाटी दही घालतीये। ज्या वाटीने आपण भात मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला हे दही देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर सगळं आपल्याला याच वाटीने साहित्य मोजून घ्यायचं आहे। आता हे मिक्सरला आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे, तर यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। तर या ठिकाणी बघा मी इथे चांगली अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, तर यामध्ये पाणी अजिबात टाकलेले नाही, म्हणजे आपल्याला अशी ही घट्टसर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता हे सगळी पेस्ट या बाउलमध्ये काढून घ्यायचे आपल्याला। आता यामध्ये हे सगळं टाकून घेतलेलं आहे। आता आपण याचे एक छोटं वाटण तयार करून घेऊया। तर इथे मी हे 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेली आहे, तर मिरचीला मी असं बारीक कापून घेतलेला आहे। एक आल्याचा तुकडा त्याला देखील असं बारीक कापून घेतलंय। थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि इथे मी 1 चमचा सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबऱ्याला असं मी खिसून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपण मिक्सरला वाटून घेऊयात। तर इथे मी हे मिक्सरमध्ये आपण हा भात दळून घेतला होता, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला यामध्ये आपण हे सगळं वाटून घ्यायचं आहे। तर यामध्ये पाणी न घालता आपल्याला हे छान अबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी हे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत। तर बारीक दळत असताना हे पोह्याचं पीठ जे आहे ते असं पाऊण वाटी पीठ तयार होतं। तर इथे मी हे पोहे असे बारीक दळून घेतलेले आहेत। तर बघू शकता पाऊण वाटीच आपल्याला हे पीठ इथं दळून झालेलं आहे। आता हे पीठ आपण या भातावर टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी हा पाऊण वाटी रवा घालत आहे। तर रवा इथे मी हा जाडसर रवा घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा नसेल तर तुम्ही बारीक रवा घेतला तरीही चालतो। आता हा देखील यामध्ये टाकून घेऊयात। आता यामध्ये आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता आपण हे हिरव्या मिरच्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालूयात। आता यामध्ये मी बारीक चिरलेला कढीपत्ता घालतीये। कढीपत्ता असेल तर आवर्जून घाला, तर खूप छान अशी टेस्ट लागते याला। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर मीठ शक्यतो कमीच घालायचं आहे, आपण भातामध्ये देखील मीठ घातलेलं आहे। आता हे सगळं साहित्य आपण ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। पोह्याऐवजी तुमच्याकडे जर पोहे नसतील तर तांदळाचे पीठ देखील यामध्ये टाकून घेऊ शकता। भात आपण दळून घेत असताना त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही, म्हणजे पाणी घातलं की पीठ खूप असं पातळ होतं। तर शक्यतो आपल्याला पीठ जास्त करून पातळ करायचंच नाही, घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला। हे बघा मस्त असं आपलं पीठ छान असं घट्टसर आहे। आता लगेच आपण याचे वडे तयार करून घेऊया। तर इथे मी हे थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये पाण्यामध्ये आपण थोडासा हात बुडवून घ्यायचा आहे, म्हणजे हे पीठ हाताला चिटकत नाही आणि याचा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर हे वडे झटकीपट असे तयार होतात अगदी कमी वेळामध्ये। आणि याला असं गोल तयार करून घ्यायचा आहे आणि याला असं हाताने चपटा करून घ्यायचा आहे आणि याला मधातून थोडंसं होल तयार करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे वडे तयार करून घेऊयात। तर इथे मी हे सगळे असे वडे तयार करून घेतलेले आहे। तर 2 वाटी भातासाठी तर इथे 10 असे वडे तयार झालेले आहेत। आता हे आपण तळून घेऊयात। तर एकीकडे मी हे तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण हे एक वडे टाकून घेऊया। तर तेल आपल्याला खूप कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही, मीडियम मध्येच आपल्याला हे थोडंसं तेल गरम करून घेतल्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत।
तर वडे टाकल्यानंतर इथे गॅस मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे, हाय फ्लेमवर वगैरे ठेवायचा नाही. तर या ठिकाणी बघा आपले वडे खूप छान असे तळलेले आहेत. तर हे वडे तळण्यासाठी इथे मला 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत. तर मस्त असे तळलेले आहेत. याला प्लेटीमध्ये काढून घेऊया. तर अशाच प्रकारे आपण बाकीचे देखील हे वडे तळून घेऊया. तर या ठिकाणी बघा इथे मी सगळे वडे असे तयार करून घेतलेले आहेत. तर अगदी मस्त असे तयार झालेले आहेत. तर इथे तुम्हाला हा वड्याचा आवाज तुम्हाला ऐकू शकता. तर बघा खूपच छान असे कुरकुरीत झालेले आहेत. मस्त वरून कुरकुरीत, आतमध्ये खूप सॉफ्ट असे हे वडे तयार झालेले आहेत. तर इथे तुम्हाला हा एक वडा तळून दाखवते. बघा, वाव, खूपच जबरदस्त असे तयार झालेले आहे. वरून मस्त असे कुरकुरीत झालेत आणि आतून मस्त असे सॉफ्ट झालेले आहेत. तर हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता. खूपच छान असे हे लागतात. तर कशी वाटली तुम्हाला ही मेंदू वड्याची रेसिपी? मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे. तर कुणाला कळणार सुद्धा नाही हे शिळ्या भातापासून हे मेंदू वडे बनवलेले आहेत. तर अगदी छान आणि मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि खाणारे सुद्धा मस्त असे आवडीने खातील, इतके छान झालेले आहेत. तर तुमच्या घरी शिळा भात उरला असेल तर या पद्धतीने हे मेंदू वडे घरी नक्की ट्राय करा आणि हे केल्यानंतर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एक छान रेसिपी बरोबर. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.